आज युवक नोकरीच्या मागे धावताना दिसतोय। आपली पूर्वपार कृषीप्रधान संस्कृतीकडे पाठ फिरवत युवक सध्या व्हाईट कॉलर जॉब करू इच्छितोय। मात्र काही युवक असे आहेत जे नोकरीचा विचार डोक्यातून काढत शून्यातून विश्व निर्माण करतायत। या गोष्टीचं उत्तम उदाहरण म्हणजे पेडणे तालुक्यातील मोर्जी गावचा मयूर शेडगावकर हा युवक। तो पेशाने अभियंता, मात्र उच्च शिक्षण प्राप्त असूनही या युवकाचा कल शेती करण्याकडे आहे। मयूरने आपल्या वडिलोपार्जित जागेत भेंडीची लागवड केली। गेल्या काही वर्षापासून तो भात शेती, टरबूज, कलिंगड, नाचणी इत्यादी प्रकारची पिकं घेतोय। पाहुयात या युवकाची ही सक्सेस स्टोरी। नमस्कार, मयूर शेडगावकर मोर्जीचा। हांव माझे प्रोफेशन एक इंजिनियर। या शेती विभागान येवपाक एक माझे काही मित्रमंडळी आहात, स्वप्नेश शेल्लेकर आणि प्रवीण सिंग। स्वप्नेश शेल्लेकर यांनी एक ध्यास घेवन येयल्लो की पडीक जमनी जे गोंयांतले जितले आहा गांवांतले ते एक परत तेतूंतल्यान सोने उगोवपाचें, ह्यो एक ध्येय घेवन तेणी म्हाका जे प्रोत्साहन दिलां। आणि दुसऱ्या वाटेन पळोवपाक गेल्यार जो शेतकरी आहा, जो शेती करता पण ताका परत एक ग्राहक आहा तो मेळना, और मेळ्ळो जाल्यार ताचो रेट ताका एडजस्ट जायना, खंय विकतले कितें, हेचो सगळो अभ्यास करून प्रवीण सिंगान तेचेर एक सोल्युशन फुडें घेवन येयलो। आनी ह्या दोगांच्या सहकार्यान हांवें म्हटलें शेती करपाचो एक प्रकल्प घेतलो। ह्यान एक 2 वर्सां पयलीं सुरवात केल्लेले, कित्याक प्रोफेशनल असल्या कारणान म्हाका इंजिनियर असल्या कारणान म्हाका हेतूंतलो कांय एक अनुभव नासलो, कित्याक ल्हानपणा पासून आमकां एक एज्युकेशन आनी हे सिटी हेतून फक्त म्हणजे प्रोफेशनल लायफान कशें वचप हेची शिकवण दिलेली। सो आतां 3 वर्सां पयलीं एक 2 बाय 2 स्क्वेअर मिटर 4 स्क्वेअर मिटरार हांवें सुरवात केल्ली तांबडी भाजी लावन। सो थंयसल्यान सुरवात केली ते आनी ह्या तिसऱ्या वरास ह्या तिसऱ्या वर्सा आमी विथ टेक्नॉलॉजी यूज करून आमी जी पौराणीक जी शेती आहा ती हांवें हांगासर एक प्रयत्न केलो। आनी फाटल्या 2 वर्सां त्या प्रयत्न करून करून ह्या वर्सा म्हाका तेजो सक्सेसफूल मेळ्ळो। आनी ही शेती म्हणजे हांव हेतून रासायनीक 1% रासायनीक खाद्य हांवें यूज करूंक ना। गोबर आनी जे सेंद्रीय खत आसता, जिवामृत, जशें की फवारणी जी आहा ताकाची बीन तसली यूज करून हे भेंड्याची कल्टिवेशन ह्या वर्सा काडलेलें आहा। आनी सगळ्यान व्हडल्या प्रकारचे हे कल्टिवेशन आनी हेची जी रिव्यू आहा, जे लोकांनी स्वता येवन म्हाका सांगलां की हेची टेस्ट आनी बेळगांवचे येणारे ते भाजयो जे येतात तेची टेस्ट खूब जमीन आसमानचो फरक आहा। सो म्हाकाय दिसता की हेतून जितले सूख आहा न्हू हे शेती विभागान जे करपाक न्हू ते खंयचे आनी हेतून ना। बरोबर, जे आजकालचे यूथ आहा तांकां एक प्रमोट केलेले की एक सॅलरी एक कन्फर्म येता, एक एका म्हयन्यान सॅलरी येता 10,000 15,000 त्याच्या फाटल्यान यूथ धांवत आहा। पण हे पळयना की बाबा शेती हेतून इतले सोने आहा न्हू, सोने कमोवंक शकता। तेतून फक्त व्यवस्थित तकली तोच प्रॉब्लेम कितें आहा, शेतकरी हो फक्त शेतकरी रावता पण ताका विकपाचें ताका ज्ञान नासता। तो खंय विकपाचें कितें विकपाचें हेचें कम्युनिकेशन तेचें जायना। दोन्ही रोल जर शेतकरीन जर हाडलो न्हू जाल्यार आयचो यूथ न्हू हेतून खूब कितें करूंक शकता। सावथान सुद्दां कांय इंजिनियर्स आनी यूथ आहा हेतून शेती विभागान तेंच्यांनी पुढाकार केल्लो आहा आनी व्हडल्या प्रमाणात शेती करता कमर्शियल लेवलार। आनी ही शेती जी आजकालचे जे यूथ हेतून येवपाक पळयना ते मुख्य कारण म्हणजे तांकां फिक्स सॅलरी मेळटा, पण ह्यो एक चुकीचो गैरसमज आहा। ह्या शेतीन तुमकां दर म्हयने सुद्दां तुमकां बसून न्हू 30 ते 50,000 तुमी कमोवंक शकता प्रयत्न केल्यार। सरकाराचे योजना सुद्दां खूब आहा, सरकारान खूब योजना दिल्या, सबसिडी दिल्या हेका, पण ते सबसिडी आनी योजना हे आमच्या शेतकऱ्या पर्यंत पावना किंवा त्याची जाणीवपूर्वक तांकां कल्पना नासता। कोण प्रमोट करिना ते स्कीम कितें आहा, तो शेतकरी हेच पळयता की बाबा हेतून खर्च करून करून एक कितें तरी लॉसान वयता। पण सरकाराचे योजना खूब आहा गोंय सरकाराचे, ते लाभदायक आहा। त्याच्याकडे जर योग्य रितीने जर तो प्रमोशन जालें आनी तेची म्हायती जर काडली जाल्यार ते एप्लाय बरोबर आहा की 10 फावटी मारपाचें पडटा, पण ह्यो प्रोसेस जर रेग्युलरायज करपाक एक टायम वयतलो। जशें तुमी 1 वर्सा गेल्यार तुमकां कळलें की बाबा हे स्टेप्स आहा, फुडल्या वर्सा तुमकां 10 फावटीच्या जाग्यार 2 फावटीन तुमची कामां जावंक शकता। हांव सगळ्या युथांक सांगूंक सोदता की तुमचे जर पडीक जमनी आहा ते वापरान हाड। हांव म्हणिना तुमकां नोकऱ्यो सोडा म्हणून, नोकऱ्योय करा, पण सायड बाय सायड हळू शेती विभागान जर लक्ष घातलो जाल्यार फाल्यां तुमकां त्या नोकरेची गरज नासतली। हळू तुमी हेतून सुद्दां थोडो बारीकसो प्रोजेक्ट करा। आनी ह्या कारणा खातीर जर तुमकां हेतून कसलोय सहकार्य जाय जाल्यार आमी आहा, आमची टीम आहा जी तुमकां हेल्प करतली। रायट फ्रॉम की बाबा ऑर्गेनीक करपाक जाय, कित्याक हांव फोकस करता फक्त ऑर्गेनीक, की बरें खाण आमी पोटा खातीर कमयतात तर पोटाक ते बरें मेळोंक जाय, केमिकल कित्याक दितात आमी, आजकाल खूब रोग जाला। सो
प्रत्येक जो शेतकरी आणि यूथ किंवा कोणी जर तांकां सहकार्य जाय शेती कशा प्रकारे करपाची कितें करपाची कसो थंयसर विकपाचो आनी खंय विकपाचो हेच्या बद्दल तांकां मार्गदर्शन किंवा हेल्प जाय जाल्यार आमची टीम आनी हांव पुरेपूर्ण म्हाज्या कडल्यान हेल्प करतलो प्लस सबसिडी जी गव्हर्मेंटा कडल्यान जी मेळटा ती सुद्दां तुमकां मेळोवन दिवपाक आमच्या कडल्यान पूर्णपणे आमचो पाठिंबा आसतलो. नवीन पद्धतीन हे केले इतले हे पुन्हा तिसरे आम्ही केले ते आता तुका बरें पयले फावट आमची हे मातशें हें जालें नंतर हे 15 वडा मातसो फुकट गेलो नंतर घातलेले सगळे हे जालें आनी हेतून आमकां थोडे सादारण फूल नापाकले पयले फावट तुका हें जालें म्हणजे अशें एकदमय हें ना आनी एकदम म्हणजे अशा पद्दतीन आमची चालू आसा थोडी काळंगां घालता पुन्हा दुसरे पद्धतीचे दोळे ते भेंडे हे करता आनी काळंगां चिबूट असे काही चालू आसा. बाबा ह्याच्या पयलीं तुमी शेती करीत? शेती करताले बाकी असे भेंड्याचे हेचे बी तितले ना पयलीं शेती करताले आमचे बैलांची हे जोतां आसली पयलीं आमी मळणी घालताले आमचे 2 मांगर आसले तेन्ना आनी आतां हे नवीन पद्दतीन ऑर्गनायजेशनाचे पण त्यांनी नवीन हे केले हे आमकां इतली हे ना पूण त्याच्या बरोबर आमी साथ आसा. आमी हे मोर्जी गांवांत पयलेच हे आमचे इतले हे जाल्ले आसा अजून कोणी हे करून हेच्या फुडें मागीर कोणी केलें सांगून आसा पूण आतां पयलेच फावट हे आमी इतलें केलें म्हणजे आमच्या मोर्चेन इतलें हें हांवें तरी पळोवंक